Okay. Okay. Some part of pricing chapter or unit we are going to deal with that. That is about dynamic pricing and transfer pricing. तर डायनॅमिक प्राइसिंग आणि ट्रान्सफर प्राइसिंग बद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का? वेदर यू आर ॲक्वेंटेड विथ दिस टर्म और नॉट? सर डायनामिक प्राइसिंग मतलब चेंजेस होते रहते उसमें. ओके. एनिथिंग एल्स? अजून चेंजेस होत आहेत. व्हॉट आर द रिझन्स फॉर द सेम? एनी आयडिया? Hello. So we are going to deal with this dynamic pricing. So in that we are going to deal with some types of pricing, that is dynamic pricing, sympathetic pricing, price elasticity, personal pricing, and real timing and flexible pricing. So some terms are related to our syllabus, some might be out of syllabus. Even though it is sequential and correlated with each other, so I am going to deal with that. Okay, थोडा वेळ लागला तरी चालेल, काही आपल्या सिलेबसमधलं आहे, नाही समजलं तुम्ही विचारू शकता. ओके, सो दीज आर समवॉट न्यू टर्मिनॉलॉजीज. ओके, nowadays. So dynamic pricing is a pricing strategy in which businesses set flexible prices for products or service based on the current market demands. Businesses are able to change prices based on algorithms that take into the account computers pricing, supply and demand and other external factors in the market. म्हणजे डायनॅमिक प्राइसिंग अशी प्राइसिंग स्ट्रॅटेजी आहे ती थोडी फ्लेक्झिबल आहे. ते काय करतात, तुमची प्राईस त्या प्रॉडक्टप्रमाणे, सर्व्हिसप्रमाणे, मार्केट सिच्युएशनच्या डिमांडप्रमाणे ती चेंज होत राहते, फ्लेक्झिबल राहते. इट इज समवॉट फ्लेक्झिबल प्राईस. ओके, दॅट चेंजेस. आता ते चेंजेस कुठल्या बेसिसवर होतात? मार्केटच्या, करंट मार्केटच्या डिमांडवरती अवलंबून असतात. ओके, नंतर काही ऑल्गोरिदम म्हणजे काही फॉर्म्युलेज असतील, दॅट यू हॅव टू टेक इन टू द अकाउंट. काय कॉम्प्युटर्स प्राइसिंग काय आहे, सप्लाय डिमांडची सिच्युएशन कशी आहे, सिनेरिओ कसा आहे, आणि मार्केटमधले एक्सटर्नल फॅक्टर्स कसे आहेत, ह्या गोष्टीवरती तुमची प्राईस फ्लेक्झिबल असते. ओके, ती चेंज होत असते. ओके, माइट बी त्याच्यासाठी काही रिझन्स असतील, त्याच्यातले आपण सांगितलेत. समजा कॉम्प्युटर्सची प्राइसिंग काय आहे, सप्लाय डिमांड काय आहे, वगैरे वगैरे. ओके, डायनॅमिक प्राइसिंग is a common practice in several industries such as hospitality, travel, entertainment and retail. म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या इंडस्ट्री सांगितल्यात, त्या इंडस्ट्रीप्रमाणे ही प्राईस त्याच्यामध्ये मॅक्झिमम वापरली जाते, ही प्रॅक्टिस किंवा स्ट्रॅटर्जी. ईच इंडस्ट्री टेक्स अ स्लाइटली डिफरंट अप्रोच टू रिप्रायझिंग बेस्ड ऑन इट्स नीड्स अँड द डिमांड ऑफ द प्रॉडक्ट. म्हणजे आता ह्या इंडस्ट्रीमधले हॉस्पिटॅलिटी असेल, ॲक्च्युली सर्व्हिस सेक्टर आहे. हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल, एंटरटेनमेंट अँड रिटेल. रिटेलमध्ये समजा प्रॉडक्ट डील होतं, पण हे पहिले तीन जे आहेत दॅट इज अ सर्व्हिस इंडस्ट्री किंवा सर्व्हिस सेक्टर आहे. मग याच्यामध्ये काय, ह्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या काय करतात, तुमचं प्राईस जे आहे त्याचं स्ट्रक्चर टाईम टू टाईम चेंज करतात, डिपेंडिंग ऑन द मार्केट सिच्युएशन, सप्लाय डिमांड, प्रॉडक्ट्स अँड कॉम्पिटिटर्स प्राइसिंग स्ट्रॅटर्जी. ह्या गोष्टी लक्षात घेऊन तुमची रिप्राइसिंग केली जाते. तुमची प्राइसिंग स्ट्रॅटर्जी फ्लेक्झिबल असते किंवा टाईम टू टाईम ती चेंज होऊ शकते. ओके, तर मॅक्झिमम करून सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आढळतं की, जसं मी एक्झाम्पल दिलं आहे, एअरलाईन्स आर द मोस्ट फॅमिलियर युजर्स ऑफ डायनॅमिक प्राइसिंग. एअरलाईन्समध्ये काय होतं की प्राइजेस चेंज असतात, बट द होल कन्सेप्ट ऑफ रेझिंग प्राइजेस वेन डिमांड ग्रोज इज टेकिंग रूट इन अदर सेक्टर्स टू. आता याच्यामध्ये एअरलाईन्समध्ये काय असतं की पीक पिरियड असेल, त्या पीक पिरियडमध्ये किंवा त्या पीक प्राईम टाईममध्ये त्याचे रेट्स जास्त असतात, आणि ज्यावेळेस डिमांड कमी असेल त्यावेळेस प्राईस थोडे स्लो म्हणजे डाऊन असतात, किंवा ते डिक्रीज करतात किंवा कमी करतात. ओके, मग प्राईम टाईमचे असणारे रेट, सीझनलमध्ये असणारे रेट वेगळे असतात, आणि इतर वेळेस ऑफ सीझनला असणारे किंवा जेव्हा प्राईम टाईम नसेल, ज्यावेळेस डिमांड नसेल त्यावेळेस असणारे रेट वेगळे असतात. ओके, सो दिस हॅपन्स टू मीट सप्लाय अँड डिमांड ऑप्शन ऑल्सो. ओके, आता याच्यामध्ये हॉटेल्स, युटिलिटीज, ऑनलाईन रिटेलर्स आणि काही थिएटर्स वगैरे त्याच्यामध्ये ह्या प्राइसिंग स्ट्रॅटजीज अडॉप्ट केल्या जातात. ओके, मेनी थिएटर्स डिस्काउंट तिकीट्स फॉर द परफॉर्मन्स दॅट आरंट सेलिंग वेल, ॲडजस्टिंग प्राइजेस टू मीट द डिमांड और इन द केस लॅक ऑफ. ओके, दॅट इज डायनॅमिक प्राइसिंग टू. आता थिएटरमध्ये देखील प्राईम टाईम असेल किंवा प्राईम शो असेल, तर त्या प्राईम शोला असणारं तिकीट देखील जास्त असतं. म्हणजे जे शो जास्त चालतात, कस्टमर येतात, किंवा सुट्टीच्या दिवशी हॉलिडेज असतील त्यावेळेस देखील तिकीटचा रेट जास्त असतो. आणि ज्यावेळेस कस्टमर जास्त नसतील किंवा एखादा शो चालत नसेल किंवा प्राईम टाईम नसेल, तर त्यावेळेस देखील ते प्राईस ॲडजस्ट करता टू मीट डिमांड, म्हणजे कमी करतात, जेणेकरून कस्टमर येतील, आपला पिक्चर किंवा मूवीज किंवा थिएटरमध्ये येतील. ओके, तर मग याला डायनॅमिक प्राइसिंग असं म्हणतात.
देन टाइप्स ऑफ डायनामिक प्राइसिंग, त्याचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत की जसं हॉस्पिटॅलिटीमध्ये हॉटेल्स अँड अदर प्लेयर्स इन द हॉस्पिटॅलिटी इन द इंडस्ट्री use dynamic pricing to adjust the cost of rooms, packages based on the supply and demand needs at a particular moment. The goal of dynamic pricing in the industry is to find highest price. This is very important. लक्षात ठेवा, ह्या डायनॅमिक प्राइसिंगचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्या इंडस्ट्रीमध्ये हायेस्ट प्राईस जी आहे, कस्टमर जी पे करायला रेडी आहे अशी प्राईस फाइंड आउट करायची किंवा अशी प्राईस सेट करायची. सो द गोल ऑफ डायनॅमिक प्राइसिंग इज दॅट टू फाइंड द हायेस्ट प्राईज दॅट कन्झ्युमर्स आर विलिंग टू पे. म्हणजे कस्टमरला देखील ती प्राइसिंग स्ट्रॅटर्जी किंवा ती प्राईस जी तुम्ही सेट केलेली आहे दे आर विलिंग टू पे फॉर दॅट. ओके. आफ्टर द नेम फॉर डायनॅमिक प्राइसिंग इन द इंडस्ट्री द डिमांड प्राइसिंग. त्याच्यानंतर मग डिमांड प्राइसिंग येते, तुमच्या डिमांडप्रमाणे तुम्ही ती चेंज करायची. मग पहिली डायनॅमिक प्राइसिंगमध्ये काय आहे, ती फ्लेक्झिबल असते. तुम्ही कस्टमरच्या डिमांडप्रमाणे किंवा काळाप्रमाणे किंवा कस्टमरची कॅपॅसिटी पाहून तुम्ही ते सेट करता. दॅट इज अ फ्लेक्झिबल वन. ओके. एअरलाईन पण तसंच करतं. दॅट चेंजेस प्राईस ऑफन डिपेंडिंग ऑन द डे ऑफ द वीक, टाइम ऑफ द डे अँड नंबर ऑफ द डेज बिफोर फ्लाईट. फॉर एअरलाइन्स dynamic pricing factors are in different component such as how many seats a flight has, departure time and average cancellation on the similar flight. म्हणजे तुमची जी डायनॅमिक प्राइसिंग आहे ती चेंजिंग असते आणि ती वेगवेगळ्या फॅक्टर्सवरती किंवा कंपोनंट्सवरती अवलंबून आहे की जसं एखाद्या फ्लाईटमध्ये किती सीट्स आहे, जास्त असतील तर मग त्या ठिकाणी ती प्राईस फ्लेक्झिबल नसणार आहे, ती कमीत कमी असणार आहे, कारण त्यांना तेवढे कस्टमर भरणं गरजेचं आहे. बिकॉज दे आर हॅव्हिंग फिक्स कॉस्ट, त्यांची कॉस्ट फिक्स आहे. मग त्या फिक्स कॉस्टवरती रिटर्न जास्तीत जास्त कसे मिळतील या अँगलने ते प्लॅन करतात. दुसरा फॅक्टर आहे डिपार्चर टाईम, की कुठल्या टायमिंगला ती फ्लाईट निघणार आहे किंवा त्याचं वेळापत्रक काय आहे, त्याप्रमाणे देखील तुमच्या त्याचे रेट्स चेंज होतात. ओके. आणि ॲव्हरेज कॅन्सलेशन ऑन द सिमिलर फ्लाईट, मग त्या फ्लाईट किती टाईमची आहे, कोणत्या दिवसाची आहे आणि त्याच्यात कॅन्सलेशनचं प्रमाण किती आहे. जर कॅन्सलेशनचं प्रमाण जास्त असेल तर कॉस्ट जास्त नसणार आहे किंवा प्राईस जास्त नसणार आहे. सो यू हॅव टू कन्सिडर these components and factors. आता एंटरटेनमध्ये स्पोर्ट टिकिटिंग इज अ सेगमेंट ऑफ द एंटरटेनमेंट इंडस्ट्री दॅट युजेस रिअल टाईम प्राइसिंग टू बूस्ट रेव्हेन्यू. आता मग तुमचे स्टेडियम वेगवेगळे असतात, वेगवेगळ्या स्टेडियमला किंवा मॅचेस कुठल्या कंट्रीजच्या आहेत काय आहेत त्याच्यावरती देखील तुमच्या तिकिटाचे रेट्स अवलंबून असतात. काही काही हाय व्होल्टेजच्या मॅचेस असतात, समजा पारंपरिक प्रतिस्पर्धी असतील किंवा एकमेकांच्या आपण त्यांना शत्रू म्हणतो फॉर एक्झाम्पल. तर पारंपरिक जेव्हा स्पर्धक एकमेकांसमोर येतात त्यावेळेस हाय व्होल्टेजचा तो हे असतो, शो असतो किंवा ती मॅच असते. मग त्या मॅचला जास्त रिस्पॉन्स असेल, समजा इंडिया पाकिस्तान असेल, नंतर ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड असेल. सो लाईकवाईज क्रिकेटमध्ये. सो डायनॅमिक प्राइसिंग इज अ पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट इन बेसबॉल किंवा इंडियामधलं क्रिकेटमध्ये असेल. ओके. मग त्या इंडियामधले मग T20 असेल, 2020चं असेल किंवा वन डेचं असेल किंवा कसोटीचं असेल. मग त्या मॅचच्या टाईपप्रमाणे देखील त्याचे तिकीट्स किंवा त्याची प्राइसिंग स्ट्रॅटर्जी वेगवेगळी असेल. मग तुमचा पिरियड कुठला आहे, वॅकेशनचा आहे किंवा हॉलिडेज आहेत का, त्याप्रमाणे देखील तुमची प्राइसिंग स्ट्रॅटर्जी चेंज होत राहते. ओके. सो दिस आर वॉट डायनॅमिक प्राइसिंग. ओके. नाउ वी आर गोइंग टू डील विथ this transfer pricing. Regarding this transfer price, it is a price at which division of a company transfer resources with each other. म्हणजे ट्रान्सफर प्राईज आहे त्याच्यामध्ये काय करतात, तुमचे रिसोर्सेस जे आहेत म्हणजे वेगवेगळे टूल टेक्निक्स असतील, मशिनरीज असतील किंवा काय असेल ते तुम्ही कंपनीच्या वेगवेगळ्या युनिटमध्ये किंवा डिव्हिजनमध्ये ट्रान्सफर करतात आणि ज्या प्राईजला ते ट्रान्सफर करतात त्या प्राईजला ट्रान्सफर प्राईज असं म्हणतात. So company has set some pricing transfer price and then have their own internal transactions in between different divisions असतील किंवा different units असतील. ओके. मग ट्रान्झॅक्शन कशा कशाच्या होतात, गुड्सच्या होतात, सर्व्हिसेसच्या होतात, इंटँजिबलच्या होतात किंवा लोनच्या होतात. ओके. मग त्याच्यामध्ये परत एक आहे आर्म्स लेंथ प्राईस आणि आउटसाईड ट्रान्झॅक्शन्स. आता आपण त्याच्यामध्ये पाहूयात टाईप्स ऑफ इंटरनल ट्रान्झॅक्शन कुठल्या कुठल्या आहेत. ट्रान्सफर प्राइसिंग अरेंजमेंट कॅन बी बिटवीन, म्हणजे आता ट्रान्सफर प्राईस कोणाकोणाच्या मध्ये होऊ शकते, दोन पार्टीज असतात. ओके. आणि त्या कंपनीमधल्याच असतात. बिटवीन इंटर कंपनी डिपार्टमेंट, मग कंपनीचे दोन वेगवेगळे डिपार्टमेंट असू शकतात त्याच्यामध्ये त्यांची ट्रान्सफर होऊ शकते. मग ती ट्रान्सफर कशाची असू शकते. ओके. सो बिटवीन इंटर कंपनी डिपार्टमेंट्स, मॅन्युफॅक्चरिंगचं असेल, स्टोअरचं असेल, लाईकवाईज. ओके. देन पॅरेंट कंपनी अँड सबसिडियरी,
पॅरेंट्स कंपनी म्हणजे तुमचं मेन डेपो किंवा मेन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट एका ठिकाणी असू शकतो आणि सबसिडी वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतात, विदिन दॅट प्लांट पण असू शकतात. सो ऑन दॅट बेसिस देअर माइट बी इंटरनल ट्रान्झॅक्शन्स. देन बिटवीन टू सबसिडीज ऑफ द पॅरेंट कंपनी, मग सेम कंपनीचे वेगवेगळ्या सबसिडीज असतील, उपशाखा असतील, वेगवेगळे विभाग असतील, त्याच्यामध्ये देखील ते ट्रान्झॅक्शन होऊ शकते. इंटरनल ट्रान्झॅक्शन कॅन हॅपन लोकल कॉन्टॅक्ट्स अँड ग्लोबल कॉन्टॅक्ट्स. म्हणजे दोन प्रकार होऊ शकते. लोकल म्हणजे विदिन अ कंपनी, त्या इंटरनल टेरिटरीमध्ये होऊ शकते, लोकल टेरिटरीमध्ये होऊ शकते. आणि ग्लोबल कॉन्टॅक्ट्समध्ये बिटवीन टू नेशन असू शकतात, डिफरंट लाईकवाईज. ओके, मग ते वेगवेगळ्या देशामधल्या ज्या ट्रान्झॅक्शन असतील त्या कंपनीमधल्या इंटरनल ट्रान्झॅक्शन त्याला ग्लोबल कॉन्टॅक्ट्स असं म्हटलं जातं. सो ह्या दोन मोठ्या कॅटेगरी त्याच्यामध्ये आयडेंटिफाय केलेल्या आहेत. आता मेथड्स ऑफ ट्रान्सफर प्राइसिंग मध्ये मेथड्स आहे. कॉस्ट बेस्ड ट्रान्सफर प्राइसिंग, सेकंड इज मार्केट बेस्ड ट्रान्सफर प्राइसिंग, अँड थर्ड वन इज द निगोशिएटेड ट्रान्सफर प्राइसिंग. म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये इंटरनल वेगवेगळे डिपार्टमेंट असतील किंवा त्याच्यामध्ये जेव्हा इंटरनल ट्रान्झॅक्शन होतात, त्या इंटरनल ट्रान्झॅक्शन होण्यासाठी असणारी ट्रान्सफर प्राइसिंग आहे त्या तीन प्रकारच्या आहेत. कॉस्ट बेस्ड ट्रान्सफर प्राइसिंग, मार्केट बेस्ड अँड निगोशिएटेड. ओके, तर वी विल सी वन बाय वन. फर्स्ट, व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ दिस ट्रान्सफर प्राइसिंग. ओके, ह्या ट्रान्सफर प्राइसिंगचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत? फर्स्ट, यू हॅव टू मिनिमाइज द टॅक्स लायबिलिटीज. म्हणजे तुम्ही तुमचा टॅक्स वाचवायचा असेल, तुमच्याकडे काही ठिकाणी टॅक्स खूप पे करावा लागतो, आणि तो टॅक्स पे करायचा असेल तर तुम्ही तुमचे रिसोर्सेस आहेत ते इंटरनली ट्रान्सफर करतात, मग जेणेकरून तुमची टॅक्स लायबिलिटी कमी होते. ओके, सेकंड ऑब्जेक्टिव्ह इज दॅट टू हेल्प मेंटेन डिव्हिजनल ऑटोनॉमी. मग काही ठिकाणी तुमच्या डिव्हिजन वेगवेगळे असतात आणि त्यांची सेल्फ ऑटोनॉमी असते, ते त्यांची आयडेंटिटी सेपरेट असते. ती मेंटेन ठेवण्यासाठी देखील, समजा आता माझं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे आणि स्टोअर वगैरे आहे, माझं स्टोअर प्लांट वेगळा आहे आणि मॅन्युफॅक्चरिंगवाला वेगळा आहे, मग त्याची ती आयडेंटिटी किंवा ऑटोनॉमी टिकवण्यासाठी तुम्हाला काही वस्तूंची ट्रान्सफर करावी लागते. मग तुमचं काही सिस्टीम असेल किंवा कॉम्प्युटर्स असतील किंवा तुमचे सॉफ्टवेअर्स असतील, त्या प्रत्येकाला वेगवेगळं तुम्ही करतात. ओके, देन थर्ड ऑब्जेक्टिव्ह इज दॅट ॲज अ मेथड ऑफ परफॉर्मन्स मेजरमेंट अँड रिवॉर्ड. मग प्रत्येक डिव्हिजनचं किंवा प्रत्येक डिपार्टमेंटचं तुम्हाला परफॉर्मन्स ॲनालिसिस करायचं असेल, ते मेजर करायचं असेल आणि अकॉर्डिंग तुम्हाला रिवॉर्ड सिस्टीम जर सेट करायची असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला ट्रान्सफर करणं किंवा ट्रान्झॅक्शन घडून आणणं गरजेचं आहे, इंटरनल ट्रान्झॅक्शन्स. मग त्याच्यासाठी तुम्हाला ट्रान्सफर प्राईस वापरणं गरजेचं आहे. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह. देन टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन फॉर डिसिजन मेकिंग. मग कधी कधी काय होतं की तुम्हाला डिसिजन घ्यायचं असेल, तुमच्या वेगवेगळ्या डिव्हिजन लेवलला असेल, डिपार्टमेंटल लेवलला असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं देखील गरजेचं आहे. टू ऑप्टिमाइज अलोकेशन ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस. मग प्रत्येक डिव्हिजनचं किंवा डिपार्टमेंटचं काम चालण्यासाठी त्यांना फायनान्शियल सपोर्टची गरज असते. मग त्या ठिकाणी मग यू हॅव टू ऑप्टिमाइज द अलोकेशन ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस. मग प्रत्येक डिव्हिजनला त्यांच्या गरजेप्रमाणे किंवा त्यांचं बजेट तुम्ही सेट करून त्याप्रमाणे तुम्हाला फायनान्स देखील करता येऊ शकतो. सो दॅट इज व्हॉट ट्रान्सफर प्राइसिंग इज needed. Then next objective is that to enhancing companies competitive position, improve its relation with the foreign governments or foreign companies whatever. ओके, मग कॉम्पिटिटिव्ह पोझिशन तुम्हाला मेंटेन करायची आहे, इन्हान्स करायची आहे. ऑल्सो यू हॅव टू इम्प्रूव्ह युअर रिलेशन्स विथ अदर स्टेक होल्डर्स रादर दॅन फॉरेन गव्हर्नमेंट्स. माइट बी डिफरंट स्टेक होल्डर्स. मग स्टेक होल्डर्स कोणी असू शकतात, तुमची सप्लायर कंपनी असेल, बाहेरच्या कॉम्पिटिटर्स असतील, कन्झ्युमर्स असतील, फायनान्स करणाऱ्या बँक्स असतील, गव्हर्नमेंट्स असतील, रेग्युलेटर करणारे. सो यू हॅव टू मेंटेन द रिलेशन अँड इम्प्रूव्ह द रिलेशन्स अकॉर्डिंगली. ओके, आता कॉस्ट बेस्ड ट्रान्सफर प्राइसिंग त्याच्यामध्ये पाहूयात आपण डिफरंट फॉर्म्स ऑफ कॉस्ट बेस्ड ट्रान्सफर प्राइसिंग. मग आता याच्यामध्ये पण वेगवेगळ्या कॉस्ट आहेत ट्रान्सफर प्राइसिंगमध्ये. त्या कॉस्ट आधी काय तुम्हाला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. व्हेरिएबल कॉस्ट, ॲक्च्युअल full cost plus profit margin, standard full cost. So these are the different forms or types of cost, okay, based on the transfer pricing. ओके, तर त्याच्यावरती तुमचं मग व्हेरिएबल कॉस्ट वेगवेगळी असेल, ॲक्च्युअल कॉस्ट फुल पण ती वेगळी असू शकते आणि फुल कॉस्ट प्लस मार्जिन असतील. तर ह्या प्राइसिंग स्ट्रॅटेजी तुम्हाला वापरायच्या आहेत ऑन द बेसिस ऑफ दिस डिफरंट कॉस्ट. आर द प्राइसिंग. व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय की वेजेस असतील किंवा जी कॉस्ट तुमची व्हेरिएबल होत राहते. फिक्स कॉस्ट ती फिक्स असते, वन टाईम इन्व्हेस्टमेंट असेल, दॅट इज नॉट गोइंग टू बी चेंज, वाईल व्हेरिएबल कॉस्ट इज गोइंग टू बी चेंज फ्रॉम टाईम टू टाईम, फ्रॉम प्लेस टू प्लेस. ओके, आणि ॲक्च्युअल फुल कॉस्ट यू हॅव टू कॅल्क्युलेट ओव्हरऑल ऑल ओव्हरहेड्स. ओके, मग तुमची विथ व्हेरिएबल फिक्स कॉस्ट आणि ओव्हरहेड्स हे सगळं करून जी कॉस्ट कॅल्क्युलेट होती ओव्हरऑल, सो दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲक्च्युअल फुल कॉस्ट. फुल कॉस्ट प्लस प्रॉफिट मार्जिन त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही कॅल्क्युलेटली फुल कॉस्ट आहे ती एका साईडला आहे आणि व्हॉट आर द प्रॉफिट्स यू आर लुकिंग फॉर,
So you are going to add your profit margin in that full cost. So that is the transfer pricing. And then standard full cost. So you have some SOPs, standard operating processes, some formulas. So with the help of you are going to derive standard full cost. Okay. So these are the different types of cost, and on that basis transfer pricing. आता मार्केट बेस ही होती कॉस्ट बेस्ड म्हणजे कॉस्टवरती अवलंबून असणारी ट्रान्सफर प्राइसिंग. म्हणजे तुमच्या कॉस्ट कशी आहे त्याप्रमाणे तुम्ही प्राइसिंग स्ट्रॅटर्जी ती ट्रान्सफर प्राइसिंग स्ट्रॅटर्जी अवलंबतात. ओके. दुसरी जी आहे मार्केट बेस्ड ट्रान्सफर प्राइसिंग म्हणजे मार्केटच्या वरती ही ट्रान्सफर प्राइसिंग अवलंबून असते. वेन आउटसाइड मार्केट फॉर द गुड इज वेल डिफाईन, कॉम्पिटिटिव्ह अँड स्टेबल फर्म्स ऑफन यूज मार्केट प्राइस ॲज अ अप्पर बॉन्ड फॉर द ट्रान्सफर प्राइस. मग आता मार्केटमध्ये काय आहे की तुमचं आउटसाईड मार्केट आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. मग त्या मार्केटमध्ये कॉम्पिटिटर्स असतील, कस्टमर्स असतील किंवा त्यांची ऑफर करणारी मार्केटिंग प्राईस स्ट्रॅटर्जी असतील, ऑनगोईंग काय प्राईस चालू आहे. तर मग त्याच्यामध्ये काय केलं जातं की मार्केटमधली जी प्रिव्हेलिंग प्राईज आहे किंवा सध्याची एक्झिस्टिंग करंट प्राइसिंग स्ट्रॅटर्जी वापरलेली मॅक्झिमम कॉम्पिटिटर्स असतील किंवा काय असतील आणि जी स्टेबल आहे तिला अप्पर बाउंड म्हणजे अप्पर लिमिट धरलं जातं. मग तुम्ही त्याच्या खाली कुठलीही करा. मार्केट बेस म्हणजे काय बाबा मार्केटला ती 100 रुपयांनी गोष्ट विकली जाते मॅक्सिमम. मग आय विल कन्सिडर माय इंटरनल फॅक्टर्स. मग ती 100 ठेवायची, 90 ठेवायची का 80 ठेवायची आहे. सो ॲज पर माय कन्व्हिनियन्स, ॲज पर माय स्ट्रॅटर्जीज आय विल अडॉप्ट द प्राइसिंग अकॉर्डिंगली. पण त्या 100च्या पुढे माझी प्राइसिंग जायला नको. अप्पर बाउंड किंवा अप्पर लिमिट जी मार्केटमधली प्राईज आहे ती तुम्ही सेट करा. अँड देन यू कॅन चार्ज प्राईज ॲज पर युअर कन्व्हिनियन्स किंवा ॲज पर युअर वॉट यू कॉल स्ट्रॅटर्जी पॉलिसीज लाईकवाईज. ओके. सो दॅट इज द बेस फॉर ट्रान्सफर प्राइसिंग. ओके. मग मार्केट कंडिशन किंवा मार्केटमध्ये काय चाललेलं आहे. आता त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत. ॲडव्हान्टेजेस ऑफ मार्केट बेस्ड ट्रान्सफर प्राइसिंग मेथड. मॅनेजर्स मोटिवेशन इन्क्रीजेस बिकॉज दे हॅव मोर कंट्रोल ओव्हर ॲसेट्स. मग मॅनेजरला त्याच्यामध्ये फ्रीडम भेटतं, मोटिवेट भेटतं की बाबा आपल्याकडे ॲसेटचा कंट्रोल आहे कारण आपण ते ट्रान्सफर करू शकतो. समजा माझ्याकडे खूप काही मशिनरीज आहे आणि त्या अनयुटिलाइज आहे किंवा माझी काही प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे दॅट इज नॉट गोइंग टू बी युटिलाइज. सो इन दॅट केसेस आय कॅन ट्रान्सफर माय व्हॉट यू कॉल टूल्स, मशिनरीज अँड रिसोर्सेस टू अदर युनिट, अदर डिपार्टमेंट. ओके. अदर सबसिडीज. मग त्या केसमध्ये मला की कधी कधी काय होतं की बाबा तुझ्या युनिटवरती एवढा खर्च झालेला आहे, तुझ्या मशिनरीज वापरल्या जात नाही आहेत, युअर युनिट इज अ सिक युनिट, तुमच्या डिपार्टमेंटला इन्व्हेस्टमेंट जास्त आहे, रिटर्न्स कमी आहे, ROI कमी आहे. मग त्या केसमध्ये इफ आय वॉन्ट टू म्हणजे मिनिमाइज माय लायबिलिटीज असेट्स, इन दॅट केस दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की बाबा मार्केट बेस्ड प्राइसिंग ट्रान्सफर प्राइसिंग अशी आहे. माझे रिसोर्सेस आहेत बाबा ते तुझ्या युनिटला घे, तुला गरज वाटते. सो दॅट इज अ म्युच्युअल त्यांचं अंडरस्टँडिंग असतं आणि त्याप्रमाणे त्या ट्रान्झॅक्शन्स ते घडून आणतात आणि अकॉर्डिंगली ते ट्रान्सफर प्राईस चार्ज करून त्या युनिटचं काय म्हणतो फायनान्शियल हे करतात, ॲनालिसिस करतात वेदर दॅट इज अ प्रॉफिट ऑर इन अ लॉस. ओके. देन टॉप मॅनेजर्स आर नॉट डिस्ट्रॅक्टेड बाय रुटीन. मग ही तुमची जर प्रॉपर सिस्टीम असेल तर टॉप मॅनेजमेंटला देखील काही बर्डन येत नाही. मग ते देखील त्यांच्याप्रमाणे काम करतायत. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट रिगार्डिंग द सेम. Then next decisions forces selling division to be competitive with the market condition. आता माझी आता समजा आता ॲट द एंड ऑफ द फायनान्शियल इयर काय होतं प्रत्येक डिव्हिजनचं किंवा प्रत्येक डिपार्टमेंटचं एक ॲनालिसिस होतं की बाबा तुमचं डिव्हिजन किती प्रॉफिटमध्ये आहे किंवा किती लॉसमध्ये आहे किंवा कितपत ते कार्यक्षम आहे, व्हॉट इज द परफॉर्मन्स ऑफ दॅट स्पेसिफिक डिव्हिजन. मग ते काउंट करायच्या वेळेस याचा फायदा असा होतो की दॅट युनिट इज टू बी कॉम्पिटिव्ह विथ द मार्केट कंडिशन. बाबा बाकीच्या कंपन्यांचे युनिट समजा लॉसमध्ये असतील किंवा तुमच्या कंपनीमधले बाकीचे युनिटचा परफॉर्मन्स चांगला नसेल आणि जेव्हा इंटरनल तुमचा परफॉर्मन्स असेसमेंट केलं जातं मग त्या केसमध्ये ह्या ट्रान्सफर प्राइसिंगमुळे किंवा वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन करून आणल्यामुळे तुमचं युनिट कॉम्पिटिटिव्ह दिसतं. बाबा कमी खर्चात जास्त रिटर्न्स भेटत आहेत बिकॉज यू हॅव रिड्यूस युअर असेट्स अँड लायबिलिटीज. ओके. Then decisions are better and timeliner because of managers proximity to local condition. मग तुमचे जे डिसिजन्स आहेत ते डिसिजन्स तुमच्या लोकल कंडिशनप्रमाणे किंवा मॅच होण्यासाठी किंवा मॅक्झिमम तुमचं बेनिफिशियल असतील किंवा प्रॉफिट मेकिंग संदर्भात असतील ते घेतले जातात. निगोसिएशन ट्रान्सफर प्राइसिंग स्ट्रॅटर्जी. त्याच्यामध्ये निगोशिएटेड ट्रान्सफर प्राइसिंग कॅन बी डिफाईन ॲज द प्राईस सेट बाय द निगोसिएशन बिटवीन द बाईंग अँड सेलिंग डिव्हिजन. मग याच्यामध्ये काय होतं की तुमच्या संदर्भात एक निगोसिएशन केलं जातं म्हणजे बार्गेनिंग केलं जातं किंवा दोन पार्टीज येतात किंवा दोन डिव्हिजन्स येतात त्याच्यावरती एक डिस्कशन करतात. ओके. अँड दे सेट प्राईस अकॉर्डिंगली. म्हणजे बाईंग आणि सेलिंग डिव्हिजन काय करतात एकत्र येतात एकमेकांशी निगोसिएशन म्हणजे एकमेकांशी काय करतात ते बार्गेनिंग करतात. त्याला देवाणघेवाण किंवा काहीतरी असं एकमेकांशी डिस्कस करून ती प्राईस सेट करतात. द निगोशिएटेड ट्रान्सफर प्राइजेस दॅट इज फ्रॉम द सेलर्स पर्स्पेक्टिव्ह
त्यांचं म्हणणं असं असतं की ट्रान्सफर प्राईस ही व्हेरिएबल कॉस्ट आणि ऑपॉर्च्युनिटी कॉस्टपेक्षा जास्त असली पाहिजे. म्हणजे सेलर्स आर लुकिंग ॲट हायर प्राईज वाईल परचेसर्स आर लुकिंग फ्रॉम ॲट अ लोअर साईज, की मला जी कॉस्ट लागते बाहेरून घेण्यापेक्षा ती मला कमी प्राईजमध्ये भेटली पाहिजे. कारण कसं आहे, माझं डिपार्टमेंट आहे, माझी कंपनी आहे, मग त्याचा त्यांना बेनिफिट होतो. मग ट्रान्सफर प्राईजमध्ये सेलर काय म्हणतो, अरे बाबा कमीत कमी माझा खर्च आणि मला समजा मी जर हे रिसोर्सेस वापरले असते आणि मला जो फायदा होणार आहे तो फायदा प्लस व्हेरिएबल कॉस्ट ती माझी पाहिजे. मग त्या अनुषंगाने माझी ट्रान्सफर प्राईज असली पाहिजे. परचेसर काय म्हणतात, सेम डिव्हिजन म्हणजे सेम कंपनीतले वेगळ्या डिव्हिजनवाले, अरे बाबा मला ट्रान्सफर प्राईज आहे ना, जर मी हे मटेरियल बाहेरून घेतलं असतं दुसऱ्या सप्लायरकडून किंवा दुसऱ्या कंपनीकडून तर मला कितीला पडलं असतं, त्याच्यापेक्षा मला कमी प्राईजला भेटली पाहिजे कारण ही कंपनी माझीच आहे. सो दॅट इज द बेनिफिट. आता मी याच्यामध्ये एक एक्झाम्पल सांगतो की आपलं एम बी एचं कॉलेज आहे, आपल्याकडे एम सी ए पण कोर्स आहे. तर काही काळापूर्वी जेव्हा आपण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करतो किंवा ए आय सी आणि डी टीच्या नॉर्म्सप्रमाणे आपल्याला नवीन कॉम्प्युटर्स हायर व्हर्जनचे घ्यावं लागतात. तर जेव्हा आपण नवीन कॉम्प्युटर्स जास्त परफॉर्मन्सवाले किंवा चांगल्या कॉन्फिगरेशनवाले विकत घेतले तर त्यावेळेस आपल्याकडे डेड स्टॉक होता, जुने कॉम्प्युटर होते जे आता आपण वापरत नाही आहेत. देन व्हॉट टू डू विथ दॅट. ओके, मग हे जे कॉम्प्युटर आहेत ते आपल्या स्टोअरमध्ये आहे, अनयुटिलाइज रिसोर्सेस आहेत आणि अननेसेसरी आपली लायबिलिटी जास्त दिसते. बाबा यांच्याकडे 30 कॉम्प्युटर आहेत, ते पडलेले आहेत कॉलेजच्या स्टोअरला दिसत आहेत, त्याचं युटिलायझेशन नाही आहे, त्याची कॉस्टिंग जास्त आहे. मग त्या केसमध्ये काय करतं, फाउंडेशनने डिसिजन घेतला की वी हॅव टू ट्रान्सफर दिस कॉम्प्युटर्स टू ITI कॉलेज. मग ITI कॉलेजसाठी हाय कॉन्फिगरेशन पी सीची गरज नाही आहे, त्यांना बेसिक कॉन्फिगरेशनवाले पी सी देखील चालतात. त्या मुलांना ते कोर्सेस शिकवायचे असतील, कॉम्प्युटर ITI इन कॉम्प्युटर काय जे असेल ते, तर त्या मुलांना हाय कॉन्फिगरेशनवाले लागत नाही. पण एम सीच्या मुलांना हाय कॉन्फिगरेशनवाले कॉम्प्युटर किंवा पी सी लागतात, सिस्टीम लागतात. मग त्या केसमध्ये आपण काय डिसिजन केलं, वी हॅव टू ट्रान्सफर दिस इन्व्हेंटरी किंवा दिस स्टॉक टू द ITI कॉलेज. मग आपण प्रॉपर त्याच्यामध्ये डिव्हाइस काढतो किंवा त्याच्यामध्ये डी पी काढतो, मग त्याच्यामध्ये काय काय कॉम्प्युटर कुठल्या कुठल्या कॉन्फिगरेशनचे ते ट्रान्सफर केले आहेत. मग ती आपली सिस्टम कन्सर्न कंपनी आहे किंवा सिस्टम कन्सर्न इन्स्टिट्यूट आहे, मग ते आपलं इंटर डिपार्टमेंटमध्ये किंवा इंटर इन्स्टिट्यूटमध्ये त्याचं आपलं ट्रान्सफर झालेलं आहे. ओके, पैशाचा भाग दाखवला नाही पण आपण ती लायबिलिटी दाखवली की एवढ्या एवढ्या कॉस्टिंगचा माल किंवा एवढ्या एवढ्या प्रायझिंगचा माल आपण ITIला वापर करण्यासाठी दिलेला आहे. मग त्या केसमध्ये काय आलं की IBM-RDच्या लायबिलिटीज किंवा असेट्स कमी झालेल्या आहेत आणि त्यांनी ट्रान्सफर केल्यामुळे आपली गुडविल तयार झालेली आहे की अनयुटिलाइज रिसोर्सेस हॅज बीन यूज्ड बाय अदर सिस्टम कन्सर्न इन्स्टिट्यूट. सो दॅट इज द बेनिफिट ऑफ दिस ट्रान्सफर प्रायझिंग किंवा ट्रान्झॅक्शन्स. ह्या ज्या इंटरनल ट्रान्झॅक्शन होतात तर त्या ट्रान्झॅक्शन सेट करण्यासाठी किंवा घडून आणण्यासाठी तुम्हाला ती ट्रान्सफर प्राईस सेट करावी लागते. निगोशिएशनमध्ये त्याप्रमाणे केलं जातं. देन बेनिफिट्स ऑफ निगोशिएशन ट्रान्सफर प्रायझिंग. आता याचे फायदे काय आहेत, not need of active market, not need of active market for a particular goods. म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर गुड्स विकत घ्यायचे असतील किंवा त्याची ट्रान्झॅक्शन घडून आणायची असेल तर ॲक्टिव्ह मार्केटची गरज नाही, कारण तो मटेरियल तुमच्याकडे पडलेलं आहे दुसऱ्या डिव्हिजनला, की तुम्हाला जे काही ट्रान्सफर करायचं आहे दॅट इज देअर. ओके, त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट घ्यायची गरज नाही किंवा मार्केट सर्च करायची गरज नाही आहे. फुल ऑटोनॉमी टू बाय अँड सेल. दोन्ही डिव्हिजनला निगोसिएशनमध्ये फुल ऑटोनॉमी. बाबा आम्हाला एवढ्याला परवडतं आहे, बाहेर मार्केटमध्ये आम्हाला हे पी सी ह्या रेटला भेटत आहेत, मग तुम्ही आम्हाला ह्या रेटला देत असाल, हे सेकंड हँड पी सीज आहेत, वी आर रेडी टू परचेस ॲट दिस कॉस्ट. मग सेलर म्हणतो अरे बाबा ठीक आहे, तुला बाहेर एवढ्याला पडतो ना, आमचा पण कमीत कमी एवढा प्रॉफिट झाला पाहिजे किंवा आम्हाला मार्केटपेक्षा एवढे 2 रुपये कमी दे बाबा. सो दे आर हॅविंग द फुल ऑटोनॉमी रिगार्डिंग बाईंग अँड सेलिंग. सो दे कॅन एन्जॉय दॅट. देन मॅनेजर्स आर फुल्ली इन्फॉर्म. मग ह्या केसमध्ये बोथ डिव्हिजन ज्या असतील, बोथ पार्टीज ज्या असतील, सेलिंग करणाऱ्या आणि बाईंग करणाऱ्या, त्यांच्या मॅनेजरला त्या सगळ्या कंडिशन्स किंवा इन्फॉर्मेशन माहीत असते. दे आर फुल्ली इक्विप विथ द इन्फॉर्मेशन. देन दिस इज अ टाईम सेविंग मेथड. टाईम सेविंग कसं आहे की तुम्ही 1 to 1 बसा, बार्गेनिंग करा, तुम्हाला मार्केट कंडिशन माहिती आहे, मार्केटमधले काय प्राइजेस चालू आहे, प्रिव्हेलिंग प्राईस रेट्स, यू कम टू नो दॅट. कॉम्पिटिटर्स काय प्राईस देत आहेत, सप्लायरची प्राईस काय आहे. ओके, आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्यामुळे ते वेळ वाचतो की मार्केटमध्ये जायची गरज नाही आहे, सप्लायर्स किंवा मॅन्युफॅक्चरर शोधायची गरज नाही आहे, सेलर्स कोण आहे पाहायची गरज नाही आहे, कोटेशन मागवायची गरज नाही आहे, नंतर तुमचं जे पर्चेसिंगचे प्रोसेस आहे ती फॉलो करायची गरज नाही आहे. सो दॅट्स वाय इट इज अ टाईम सेविंग मेथड. अँड इट इज देअर आर सम मोटिवेशनल फॅक्टर्स टू. बाबा आपल्या कंपनीतलेच रिसोर्सेस आहेत, आपणच वापरतो आहोत, मग तुम्ही फक्त त्याला नॉमिनल काय प्राईज आहे तुम्ही ती चार्ज करून ते मटेरियल आहे ट्रान्सफर करू शकतात. सो दॅट इज द बेनिफिट ऑफ निगोशिएट ट्रान्सफर प्रायझिंग. आता जे ड्रॉबॅक्स म्हणजे मायनस पॉईंट्स काय आहेत ऑफ दिस निगोशिएट ट्रान्सफर प्रायझिंग. पार्टीज डज नॉट हॅव इक्वल बार्गेनिंग पॉवर.
कधी कधी दोन्ही पार्टीला इक्वल पॉवर नसते बार्गेनिंगची. ज्याला घ्यायचा आहे तो कमी साईडला असतो, ज्याला विकायचं आहे माइट बी इन अ डॉमिनेटिंग प्रोसेस पोझिशन. कधी कधी विकणाऱ्याला गरज म्हणून विकायचं आहे, घेणाऱ्याला विकत घ्यायची नसेल, तर मग त्या ठिकाणी सेलर ची बार्गेनिंग पॉवर कमी असेल आणि पर्चेसिंगवाल्याची विकत घेणारवाल्यांची पॉवर जास्त असू शकते. इट मे बी डिपेंड ऑन द कंडिशन, की घेणाऱ्याला किती गरज आहे आणि देणाऱ्याला किती इंटेन्सिटीने लिहायचं आहे. मग त्या केसमध्ये ह्या दोघी पार्टींच्या पॉवर बार्गेनिंग इक्वल नसतात, त्या डिफरंट असतात. देन रिस्क ऑफ डिसहार्मोनी विथ द अपॉर्च्युनिटी कॉस्ट. आता अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? एनीबडी नो अबाउट दिस अपॉर्च्युनिटी कॉस्ट? हॅलो, सगळे झोपले असं वाटतंय मला. हॅलो. सर काय एक हो सर, जाग अपॉर्चुनिटी आहे. यस. सर एक अपॉर्चुनिटी लेते वक्त दूसरा अपॉर्चुनिटी को इग्नोर करना पड़ता. ओके, सो इसमें कैन यू एक्सप्लेन? इसमें मतलब दूध का एक्सप्लेनेशन दे सकते, जैसे मिल्क से हम बटर बनाते, गुड. पर उसका अपॉर्चुनिटी बाकी चीज़ें जैसे कि दही बना सकते, उसका अपॉर्चुनिटी अपन इग्नोर करते. Good, very good. So opportunity cost means if you have two opportunities and you are going to select one opportunity and you are going to lose another opportunity, so what will be your lost? लॉस आपका क्या होगा है, आप क्या मिस कर रहे हो, क्यों आपका क्या बोलते हैं प्रॉफिट एंड लॉस एनालिसिस आपको करना पड़ेगा कि मैंने ये अपॉर्चुनिटी लिया, इसके वजह से मेरा बी वाला अपॉर्चुनिटी लूज़ हो गया है, आई लॉस्ट माय सेकंड अपॉर्चुनिटी. वो अपॉर्चुनिटी मेरा लॉस्ट होने की वजह से मेरा कितना नुकसान हुआ है और पहला अपॉर्चुनिटी सिलेक्ट करने से मेरा कितना फ़ायदा हो गया है. दैट एनालिसिस कॉल्ड एज अ अपॉर्चुनिटी कॉस्ट. ओके, मैंने एक अपॉर्चुनिटी लूज़ किया तो उसका कॉस्ट क्या है. सपोज अभी टेक द एग्जांपल ऑफ योर ओन, कि आपको आफ्टर ग्रेजुएशन चांसेस था कि एमबीए करने का या फिर कॉमर्स रहेगा तो आपको एमकॉम करने का है. सो यू आर हैविंग टू अपॉर्चुनिटीज़, अभी एमबीए करने का या एमकॉम करने का है. तो आपने क्या किया है, अपॉर्चुनिटी कॉस्ट एमकॉम नहीं किया है, सो दैट इज़ योर अपॉर्चुनिटी कॉस्ट एंड यू सिलेक्टेड एज अ एमबीए, सो दैट इज़ योर अपॉर्चुनिटी. तो आपने एक अपॉर्चुनिटी लूज़ किया और दूसरा विन किया है. तो इसमें अभी आफ्टर एमबीए एंड आफ्टर एमकॉम व्हाट विल बी द कंडीशन दैट यू हैव टू कंसीडर, कि एमकॉम होने के बाद मुझे कितना सैलरी मिलेगा, एमबीए होने के बाद कितना सैलरी मिलेगा, एमबीए के बाद कितना अपॉर्चुनिटीज़ है मुझे, एमकॉम करने के बाद कितना अपॉर्चुनिटीज़ है. सो यू मेक द एनालिसिस. मैंने एमबीए नहीं किया तो मेरा अपॉर्चुनिटी कॉस्ट क्या है, मुझे बिज़नेस का नॉलेज नहीं आएगा, मुझे अच्छा सैलरी नहीं मिलेगा. एमकॉम किया तो क्या रहेगा, व्हाट विल बी योर बेनिफिट एंड व्हाट विल बी योर लॉस. तो ऐसा टू अपॉर्चुनिटीज़ आपके पास है, तो यू हैव सिलेक्ट वन अपॉर्चुनिटी, you lost another opportunity, so what are the costs you are going to pay for taking first opportunity, that is called as opportunity cost. कि मैंने एम कॉम नहीं किया, या फिर कोई बच्चे रहेंगे फीस ज़्यादा है एमबीए का, तो इन्होंने एमबीए नहीं किया, फिर एम कॉम के लिए गए, एम कॉम का कॉस्ट था सिर्फ 5000 और एमबीए का कॉस्ट है 1,20,000. तो अपॉर्चुनिटी कॉस्ट क्या है एमबीए का, 1,20,000. ठीक है, स्कॉलरशिप इज़ अनदर पार्ट. पर एमकॉम करने के बाद कितना सैलरी मिल रहा है आपको और एमबीए के बाद कितना मिल रहा है. सपोज आपको एमबीए के बाद जितना भी सैलरी मिलेगा उसमें से आपका अपॉर्चुनिटी कॉस्ट है वो रिकवर हो रहा है, कि मैंने ये 1,20,000 पर ईयर किया है, 2 ईयर के लिए कितना मैंने 2.5 लाख खर्चा किया है. सो आफ्टर एमबीए व्हाट सैलरी आई एम गोइंग टू गेट एंड आफ्टर एमकॉम. तो एमबीए करने के बाद मेरा रिकवरी रेट ज़्यादा रहेगा, सो आई हैव मोर अपॉर्चुनिटीज विथ एमबीए. सो आई एम गोइंग टू सिलेक्ट एमबीए एज अ गुड अपॉर्चुनिटी, गोल्डन अपॉर्चुनिटी, एंड आई एम गोइंग टू लूज दैट एमकॉम. सो अपॉर्चुनिटी कॉस्ट मीन्स क्या है, आपके पास जब भी कोई दो रास्ते रहते हैं, दो अपॉर्चुनिटी रहती है, सो यू आर गोइंग टू सिलेक्ट वन अपॉर्चुनिटी एंड यू आर गोइंग टू लूज अनदर अपॉर्चुनिटी. सो एट व्हाट कॉस्ट यू आर गोइंग टू कॉम्प्रोमाइज अनदर अपॉर्चुनिटी, दैट इज कॉल्ड एज द अपॉर्चुनिटी कॉस्ट. ओके, देन समझ में आया सबको या नहीं आ रहा है? यस सर, समझलं. यस श्योर सर. ना? यस सर. यस. सपोज एग्रीकल्चर में मुझे दो क्रॉप लेने के, ये और आइदर दिस और आइदर दैट. सपोज मेरा फार्म है 1 एकड़ का, 1 एकड़ में मुझे गेहूँ करने का है या फिर मुझे कोई बाजरी करने की है या फिर कोई फ्लावर का खेती करने का, हॉर्टिकल्चर. ओके, सो सपोज मैंने वीट का लिया तो उसमें से मुझे कितना इनकम आएगा, खर्चा कितना किया है उससे इनकम कितना आएगा. और अदर मैंने दूसरा ऑप्शन चॉइस किया, अपॉर्चुनिटी चॉइस किया, मुझे फ्लावर करने का, एस्टर करने का है, तो एस्टर करने के लिए मुझे कितना खर्चा आ रहा है, उसके बाद मुझे कितना इनकम आ रहा है. when you are going to compare these two opportunities and you are going to select one out of these two,
तो आपने क्या लॉस किया है, क्या गेन किया है, दैट इज़ कॉल्ड एज अपॉर्चुनिटी कॉस्ट. ओके. सो मैंने वीट नहीं किया, वीट में मुझे इनकम कम आ रहा है, फ्लावर में ज़्यादा आ रहा है, एस्टर में ज़्यादा आ रहा है. सो यू हैव लॉस्ट वन अपॉर्चुनिटी दैट इज़ ऑफ वीट. ओके. सो दैट इज़ योर अपॉर्चुनिटी कॉस्ट. सो अपॉर्चुनिटी आपने क्या लिया है, एस्टर का फ्लावर लिया है. सो उससे आपको ज़्यादा इनकम मिल रहा है. सर और एक ड्रॉबैक क्या है हेलो. निगोशिएट प्राइसिंग का, ट्रांसफर प्राइसिंग का. कॉन्फ्लिक्ट ऑन ट्रांसफर प्राइजेस बिटवीन डिफरेंट डिविजन्स किंवा टू डिविजन्स. सो वी आर गोइंग टू ट्रान्सफर मटेरियल और रिसोर्सेस फ्रॉम वन डिव्हिजन टू अनदर डिव्हिजन. मग त्याच्यामध्ये कधी कधी काय होतं की ट्रान्सफर प्राइसिंगवरती जर ते कॉमन ॲग्रीमेंट झालं नाही किंवा म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालं नाही, तर त्या केसमध्ये देअर माइट बी द कॉन्फ्लिक्ट बिटवीन दीज टू डिव्हिजन्स. ओके. म्हणजे ट्रान्सफर प्राइसिंगवरतून ह्या दोन डिव्हिजनमध्ये कॉन्फ्लिक्ट्स तयार होण्याची शक्यता असते आणि तुमचं कामावर त्याचा परिणाम पडू शकतो वाईट. ओके. तर मी तुम्हाला अपॉर्च्युनिटी कॉस्टवर वेळ जास्त का घेतला ह्या केसमध्ये, बिकॉज यू शुड नो दॅट वेनेवर, आता समजा तुम्ही जेव्हा पासआउट होताल, तुम्हाला जॉब करायचा आहे. ओके. यू आर लुकिंग फॉर अ जॉब किंवा यू आर लुकिंग फॉर अ इन्कम अपॉर्च्युनिटीज. तुम्हाला इन्कम चालू करायचं आहे. मग भले तो इन्कम तुम्हाला बिझनेसमधून भेटेल किंवा जॉबमधून भेटेल. मग तुम्ही ॲनालिसिस करायचं, बाबा जॉबला लागल्यावरती मला किती सॅलरी भेटणार आहे, तो जॉब मी करू शकतो का, त्याची जॉब प्रोफाईल काय आहे, मला सॅलरी किती भेटणार आहे, त्याच्यामध्ये रिस्क काय आहे, त्याच्यात होणार माझा खर्च किती आहे. आणि ऑन द अदर साईड इफ आय वॉन्ट टू गो फॉर बिझनेस अपॉर्च्युनिटी, मला बिझनेस चालू करायचा आहे, मग त्या बिझनेससाठी लागणारी कॉस्ट किती आहे, मला सेटलमेंटला किती वर्ष लागणार आहे, पहिल्या वर्षी केवढा इन्कम असणार आहे, ब्रेक इव्हन कधी अचीव होणार आहे, ब्रेक इव्हन अचीव झाल्यानंतर मला असणारा इन्कम किती असणार आहे, लाईफ लाँग बिझनेस आहे का, पर मंथ किंवा पर इयर माझा इन्कम कसा आहे ॲज कम्पेअर टू जॉब. मग जेव्हा तुम्ही अशा कंपॅरिझन करून जेव्हा एखादी अपॉर्च्युनिटी तुम्ही सिलेक्ट करतात, तर त्या केसमध्ये अपॉर्च्युनिटी कॉस्ट ही कन्सेप्ट येते. जसं तुमचा एक सुपर सिनियर होता, तर त्याचं एक्झाम्पल मला सांगूशी वाटतं. तर त्यांनी MBAला ॲडमिशन घेतलं, MBA झाला. ओके. तो काही खूप टॅलेंटेड किंवा स्मार्ट पण नव्हता. ओके. हार्डवर्कर होता, ॲव्हरेज टॅलेंट होतं. तर त्यांनी 1-2 वर्ष जॉब सर्च केला, किरकोळ कंपन्यात जॉब केला, एक 10,000 12,000वरती केला. मग त्याचं गाव सोडून इकडे आला, त्याचा खर्च वाढला, पण बॅलन्स तेवढा सेविंग होत नव्हतं. मग त्याने असं स्ट्रगल केलं आणि स्ट्रगल केल्यानंतर तो काय झाला, तो त्याच्या घरच्या स्थितीकडे परत वळाला. मग त्यांनी पोल्ट्री चालू केली, शेळ्यापालन चालू केलं, म्हणजे शेती तर पाहिली, त्याला साईड बिझनेस किंवा जोड उद्योग देखील चालू केले. म्हणजे आणि नंतर त्यांनी जेव्हा तो मला येऊन भेटला की सर, माझ्या सॅलरीपेक्षा मला हा इन्कम माझ्या घरच्या शेतीतून आणि जोडधंद्यातून येतो. सो अपॉर्च्युनिटी आफ्टर MBA लोक नाव ठेवू, अरे बाबा तो शेती करतं, कशासाठी केलं MBA, शेती करण्यासाठी केलं, लोक नाव ठेवू शकतात. ओके. बट बिईंग अ वाईज पर्सन यू हॅव टू मेक दिस अपॉर्च्युनिटी कॉस्ट ॲनालिसिस. समजा फॉर एक्झाम्पल मी आता नगरमध्ये जॉब करतो आहे, नगरमध्ये मला सॅलरी समजा 50,000 आहे, पुण्यामध्ये सेम सॅलरी 70,000 असतील, तर मला कुठली सॅलरी कुठे जॉब करायला परवडणार, लोक म्हणतील ऑब्व्हियसली पुण्याला. पण दुसरी गोष्ट, माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, कॉस्ट ऑफ लिव्हिंग, दॅट आय हॅव टू थिंक ऑन दॅट पॅरामीटर. बाबा नगरला जर मी जॉब केला तर मला 10,000 खर्च आहे महिन्याला, पुण्याला जर केला तर 20-25,000च्या पुढे खर्च जातो, कारण नगरमधलं भाडं आहे समजा 4,000, पुण्यामधलं सेम भाडं जातं 10 ते 12,000पर्यंत चांगल्या एरियामध्ये. ओके. पुण्यामधलं कॉस्ट ऑफ लिव्हिंग जास्त आहे, म्हणजे जी गोष्ट नगरला आहे ती पुण्याला त्याच्यापेक्षा जास्त महाग बसते. मग जरी माझी सॅलरी असेल तर मी कंपॅरिझन काय करायला पाहिजे, ॲट द एंड ऑफ द मंथ हाऊ मच आय एम गोइंग टू सेव्ह आउट ऑफ माय सॅलरी. म्हणजे माझा इन्कम किती आहे, माझे एक्सपेन्सेस किती आहे आणि महिन्यात शेवटी माझा इन्कम किती शिल्लक राहतो आहे, सेविंग किती शिल्लक राहते, माझा किती शिल्लक राहतो, दॅट इज इम्पॉर्टंट. जर नगरला मला 50,000 सॅलरी असून मी 40,000 जर सेविंग करत असेल आणि पुण्याला 70,000 सॅलरी असून मी 30,000च सेविंग करत असेल, तर इट इज ऑफ नो यूज. सो डोंट गो ऑन द फिगर्स. ओके. ट्राय टू आयडेंटिफाय द थिंग्स. ओके. त्याच्यामधलं ॲक्च्युअल काय चालू आहे त्याचं ॲनालिसिस करा आणि त्याप्रमाणे तुम्ही डिसिजन घ्या. अपॉर्च्युनिटी कॉस्ट ही महत्त्वाची आहे. हे तुम्ही प्रत्येक लाईफमध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी डिसिजन घेताना अपॉर्च्युनिटी जर आल्या दोन वेगवेगळ्या, तर तुम्ही अपॉर्च्युनिटी कॉस्ट या कन्सेप्टचा उपयोग करा. मी तुम्हाला समजून का सांगतो, वेळ का घालतो आहे, बिकॉज यू नो हाऊ टू यूज दिस कन्सेप्ट अँड वेन टू यूज दिस कन्सेप्ट. मग तुम्ही एक तुमचं माइंड जे आहे ॲनालिटिकल माइंड तयार होतो, बाबा ह्या दोन अपॉर्च्युनिटीज आहेत, मी कुठली घेतली पाहिजे, ही घेतली तर असं होईल, ती घेतली तर असं होईल, ही घेतली तर हा फायदा होईल, ती घेतली तर तो लॉस होईल माझा. ओके. मग तुम्हाला ते प्रॉफिट लॉस ॲनालिसिस करायचे त्या अपॉर्च्युनिटी कॉस्टमध्ये आणि ॲट द एंड ऑफ द म्हणजे तुमचं ॲनालिसिस झाल्यावरती तर कुठली अपॉर्च्युनिटी आपल्याला मोस्ट प्रॉफिटेबल आहे तुम्हाला ती सिलेक्ट करायची आहे. मग असं नको व्हायला की बाबा मी सिलेक्ट केली आणि ती नाही केली त्याच्यामुळे माझा लॉस झाला, असं पण नको व्हायला. ओके. मग जरी लॉस झाला तो होणारा प्रॉफिट दुसऱ्या अपॉर्च्युनिटीमध्ये जास्त असला पाहिजे. ओके. लक्षात आलं आहे का? Yes, sir.
ओके, येस म्हणजे सर. असं वाटतं काही डायव्हर्ट करतो. इट इज लॉंग लाईफ लर्निंग आहे, त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं आहे. आता ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. इट अलाउज कंपनी टू जनरेट प्रॉफिट फिगर्स फॉर इच डिव्हिजन इन सेपरेट मॅनर. म्हणजे ह्या ट्रान्सफर प्रायझिंगचा फायदा काय आहे, कंपनीच्या प्रत्येक डिव्हिजनमध्ये सेपरेट तुम्हाला प्रॉफिट फिगर्स जनरेट करायला भेटतात, किंवा त्या प्रत्येक युनिटचं किंवा डिव्हिजनचं स्टेटस काय आहे आजच्या व्याजला याला, की समजा आता आपलं फाउंडेशन आहे, फाउंडेशनमध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट आहे, MBA आहे, इंजिनिअरिंग आहे, फार्मसी आहे. मग प्रत्येक युनिटचं प्रॉफिट किती आहे, ॲडमिशन किती झालं आहे, फी रिकव्हरी किती झालेली आहे, फी कलेक्शनच्या संदर्भात काही इश्यू आहेत का, मग ॲडमिशन नाही झालं तर का नाही झाल्या, तर मग त्याप्रमाणे आपण प्रत्येकाचं हे करतो. आणि दुसऱ्या लायबिलिटीज किंवा रिसोर्सेस किती आहे. समजा आपल्याकडे एखादं एक्सेस प्रिंटर आहे किंवा एखादं मोठं झेरॉक्स मशीन आहे, त्याचा उपयोग नाही आहे, मग दे आर गोइंग टू ट्रान्सफर इन अनदर युनिट. मग त्याची टोटल कॉस्टिंग किती जाईल त्या युनिटची, आणि त्यामध्ये त्यांना मिळणारे रिटर्न्स किती आहेत. किंवा वेगळ्या कंपन्यांमध्ये वेगळे डिपार्टमेंट असतात, मग त्या डिपार्टमेंटमध्ये काय होतं की अनयुटिलाइज रिसोर्सेस आहेत, ह्या डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंट ट्रान्सफर केले जातात. कारण अनयुटिलाइज रिसोर्सेस असतील तर त्या अनयूज्ड असेट आहेत किंवा अनयूज्ड रिसोर्सेस आहेत, मग त्याचं बर्डन तुमच्या डिव्हिजनवरती असतं. मग त्या केसमध्ये तेच जर लक्षात धरलं तर तुम्हाला होणारा प्रॉफिट त्या मानाने कमी असेल, ROI रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कमी असेल. मग त्याच्यामुळे हे जर तुम्ही जे अनयुटिलाइज रिसोर्सेस असतील किंवा एकमेकांना बेनिफिशियल असे रिसोर्सेस असतील, म्युच्युअलमध्ये तुम्ही जर ट्रान्सफर केले विथ द हेल्प ऑफ ट्रान्सफर प्रायझिंग, डेफिनेटली कंपनी इज एबल टू गेट ॲक्च्युअल फिगर्स ऑफ युअर प्रॉफिट्स, की प्रत्येक डिव्हिजनला ॲक्च्युअली किती प्रॉफिट झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, ट्रान्सफर प्रायझिंगमध्ये तुम्ही जे मटेरियल किंवा रिसोर्सेस ट्रान्सफर करतात ते इंटरनल कंपनीमध्ये असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 3-4 डिव्हिजन्स आहेत आणि एखाद्या डिव्हिजनला जे मटेरियल लागतं ते माझ्या दुसऱ्या डिव्हिजनकडे असेल, तर त्या डिव्हिजनने जर घेतलं नाही आणि मार्केटमधून जर विकत घेतलं तर मला ते पडणारे महाग. आणि दुसरं, माझ्या दुसऱ्या डिव्हिजनचे जे रिसोर्सेस आहेत ते अनयुटिलाइज असणार आहे, मग ती माझी लायबिलिटी असणार आहे. मग ह्या ट्रान्सफर प्रायझिंगमुळे काय होतं, आपले एक्झिस्टिंग असणारे अनयुटिलाइज रिसोर्सेस आहेत त्या दुसऱ्या डिव्हिजनला ट्रान्सफर केले जातात, त्याचं मॅक्झिमम युटिलायझेशन होतं आणि आपल्याला बाहेरून नवीन इक्विपमेंट्स किंवा रिसोर्सेस विकत घ्यायची गरज पडत नाही. आपली कॉस्ट सेविंग होते आणि अल्टिमेटली प्रत्येक डिपार्टमेंट प्रॉफिटमध्ये दिसतं. ओके. Then the selling pricing, sales, pricing and the production departments can be coordinated through this method. म्हणजे वेगवेगळे डिपार्टमेंट असतील, सेल्स असतील, प्रायझिंगचं असेल, प्रोडक्शनचं असेल, R&Dचं असेल, फायनान्सचं असेल, ते एकमेकांशी कोऑर्डिनेट करतात. ओके. इट हेल्प्स इन रिसोर्स ॲलोकेशन, म्हणजे तुमच्या याच्यामध्ये मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस हे केलं जातं आणि अकॉर्डिंगली रिसोर्स तुमचे ॲलोकेट केले जातात वेगवेगळ्या डिपार्टमेंटला त्यांच्या गरजेप्रमाणे. परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन ऑफ युअर डिपार्टमेंट बिकम्स इझी. म्हणजे तुमचे रिसोर्सेस जर ट्रान्सफर केले आणि त्याच्यामध्ये तुमची ट्रान्सफर प्रायझिंगचं कन्सिडरेशन केलं तर प्रत्येक डिपार्टमेंटचं ॲनालिसिस करणं किंवा इव्हॅल्युएशन करणं खूप सोपं जातं. आता एखादं डिपार्टमेंट खूप मोठं आहे, त्याच्यामध्ये खूप सारं मटेरियल पडलेलं आहे, फिनिश प्रॉडक्ट्स पडलेले आहेत, अनफिनिश्ड असतील, काही असेट्स असतील ज्या कामाच्या नाही आहेत, खराब झालेल्या असतील, तर त्याच्यामुळे काय होतं की तुमचं दिसणाऱ्या लायबिलिटीज खूप जास्त असतील. म्हणजे तुमच्याकडे मटेरियल जास्त किमतीचं आहे आणि त्या तुलनेत होणारा सेल कमी आहे. मग त्याच्यामुळे प्रत्येक परफॉर्मन्स इव्हॅल्युएट करणं सोपं जातं ह्या मेथडमुळं. देन डिसिजन्स बिकम बेटर अँड मोर टाईमली. याच्यामुळे काय होतं की तुमची डिसिजन मेकिंग सिस्टीम फास्ट बनते, तुम्हाला सपोर्ट त्या प्रमाणात भेटतो, फिगर्स भेटतात आणि तुम्ही त्याप्रमाणे खूप म्हणजे तुमचा परफॉर्मन्स चांगला मिळतो त्या डिपार्टमेंटचा. मॅनेजर्स मोटिवेशन इन्क्रीजेस. मॅनेजर्सचं पण अल्टिमेटली मोटिवेशन वाढतं, त्यांचा विलिंगनेस वाढतो काम. आणि इट हेल्प्स टू रिड्यूस द टॅक्सेस ऑल्सो. याच्यामुळे तुमचे टॅक्सेस पण कमी होतात आणि तुमची इन्व्हेस्टमेंट पण कमी होते. आता डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत. डिसॲग्रीमेंट अमंग द ऑर्गनायझेशन डिव्हिजन मॅनेजर्स. कधी कधी देवाणघेवाणीवरतून एकमेकांमध्ये मतभेद तयार होतात. ॲडिशनल कॉस्ट, टाईम अँड मॅनपॉवर विल बी रिक्वायर्ड. मग हे सगळं घडून आणण्यासाठी प्रोसेस असतील तर ॲडिशनल कॉस्ट लागते त्याला, इव्हॅल्युएटरची किंवा काय असेल, किंवा तुम्ही काहीतरी एखादी थर्ड पार्टी लावली असेल किंवा काय जे असेल, त्याच्यामुळे ॲडिशनल कॉस्ट वाढते. टाईम अँड मॅनपॉवर विल बी रिक्वायर्ड. त्याच्यासाठी वेळ आणि लागणारी माणसं, मॅनपॉवर तुम्हाला लागते. ट्रान्सफर प्रायजेस डू नॉट वर्क इक्वली. ट्रान्सफर प्रायजेस इक्वली काम करत नाही. कॉस्ट डायफंक्शनल बिहेवियर, हायली कॉम्प्लिकेटेड. ही प्रोसेस कधी खूप हायली कॉम्प्लिकेटेड असते, इझी नाही आहे. इट्स डिफिकल्ट टू एस्टिमेट राईट अमाऊंट ऑफ प्रायझिंग पॉलिसी. मग तुमच्या वेगळे प्रायझिंग आहे, फ्लेक्झिबल असेल, निगोसिएशन असेल, याच्यामुळे कधी कधी काय होतं की प्रायझिंग तुमच्या फ्लेक्झिबल नाही आहेत, इस्टिमेशन करताना काही कधी प्रॉब्लेम येऊ शकतात. ओके. सो दस टुडे वी हॅव गॉन थ्रू दिस ट्रान्सफर प्रायझिंग. आणि अजून कुठलं पाहिलं होतं आपण, डायनॅमिक प्रायझिंग. ओके. सो टुडे वी हॅव डील अबाउट दिस सेकंड युनिट. ओके.
So if anybody have any problems, issues, feel free to discuss. तुम्हाला ते ॲडव्हर्टाईजचं सांगितलं होतं, कुणी कुणी केलं आहे? सर येस चल सर, रहा मी अभी। सेंड केलंय तुम्हाला. हां सर मैं यस. आज सेंड करूँगी। हाँ हाँ हाँ. Are you able to explain? I have gone through that material. Okay, you have sent me. Hello Smriti. सर कौन सा पैसाबाजार.com का? हाँ हाँ. और किसने किया है? मी स्वीटी ने केलंय मुझे सर. फॉरवर्ड किया था. किरण आपने किया है? हा सर, मी सकाळी सेंड केलंय तुम्हाला. ओके. तर मला काय करा, दोघी एक 5-5 मिनिटात सांगा, जेणेकरून बाकीच्या मुलांना देखील कळेल नेमकं काय करायचं होतं, तुम्ही काय केलेलं आहे. ओके. तर वन बाय वन यू कॅन एक्सप्लेन. ओके. सर मैंने पैसाबाजार.com के जो ऐड है उसके उसके किए थे। जैसे आपने बताया कि थोड़ा इंट्रोडक्शन देने का, तो पैसाबाजार.com क्या है मैंने वो बताया। वो क्रेडिट क्रेडिट प्रोवाइड करते बाकी लोगों को, मतलब पीपल्स को। और फिर आपने जैसे बोला एम, उनका एम क्या है वो लिखा। और फिर उनका ऑब्जेक्टिव, और फिर उनके जो स्टेजेस थे एड्स के, वो मतलब 2017 से लेकर 2020 तक मैंने डाले स्टेजेस। ओके. पहले स्टेज 1 से स्टेज 4 या 5 तक। और फिर बाद में मैंने उनका पंच लाइन लिखा, पैसों से बढ़कर उनका पंच लाइन है। ओके. उसमें उनके दो एड्स बहुत अच्छे हैं। मतलब एक वेडिंग स्पीच डे वाला एक एड बहुत अच्छा है, मतलब इंस्पायरिंग है वो। ओके. और दूसरा लास्ट एड है मेरे पापा का सपना, मतलब माय फादर्स ड्रीम। ओके. वो एक बेटी एक्सप्लेन करती, वो भी इंस्पायरिंग है। So after this, if possible, you share this both ad on the group. So all students will go through that and see that whatever the ओके points you have taken. So they will make the comparison of the same कि इसमें क्या है actually, theory क्या है और practically ऐसा ऐसा है. So they will go through that. Okay. ओके सर। Kiran, येस सर. असं explain. कॅडबरी सेलिब्रेशन्सचं केलंय. Okay. हा, तर कॅडबरी सेलिब्रेशन्स 2012 पासून साठी स्पेशल ऍड कॅम्पेन ऑर्गनाईज करतं. Hmm. आणि प्रत्येक वर्षी त्यांचं वेगळी टॅगलाईन असते. तर 2008ची जी ऍडव्हर्टाइजमेंट होती त्यामध्ये एक छोटा मुलगा क्रिकेट प्रॅक्टिस साठी जात असतो आणि त्याची बहीणची वाट बघत असते की कधी राखी बांधेल मी त्याला, आणि त्याच्याकडे बिलकुल टाइम नसतो, त्यामुळे ते चिडलेली असते. आणि मग तो राखी बांधून घेतो तेव्हा तो सेलिब्रेशन म्हणून देतो, आणि त्या मूड चेंज अशी ऍड होती ती. आणि त्याची टॅगलाईन होती कुछ अच्छा हो जाए कुछ मीठा हो जाए अशी. Okay. तर त्या बद्दल केलंय मी. मग त्यामध्ये त्यांची ऍडव्हर्टायझिंग एजन्सी कोणती होती त्याबद्दल थोडं डिटेल्स टाकले. नंतर त्यांची त्याच्या मागचा उद्देश काय होता हे टाकले, स्ट्रॅटेजी, की त्यांनी कोणताही ड्रामा नाही केला किंवा असे खूप पॉप्युलर सेलिब्रिटी वगैरे नाही घेतले. त्यांनी सिम्पल आणि हार्ट टचिंग ठेवल्या, की कोणत्याही सामान्य माणसाला ते रिलेट झालं पाहिजे असं ऍड ठेवल्या त्यांनी. Is it आणि possible नंतर for you to share your screen with that advertisement and explain the same? ओके सर, शक्य वेळ आहे का आत्ता? लागेल जरा. हो सर, मी ट्राय हां, ट्राय करतेस का? ट्राय हो म्हणजे सर. मला काय म्हणायचं की लाईव्ह एक्झाम्पल दिसेल मुलांना आणि इट विल बी काय म्हणतो की मोर लाईव्ह असलं मुलांना ते समजेल की व्हॉट इज गोइंग ऑन. ओके सर. इफ पॉसिबल यू शेअर. तर स्क्रीन दिसते का? हो दिसते दिसते.
स्टार्ट करू? Yes, yes. Firstly, this is a presentation of Cadbury Creations Raksha Bandhan advertisement campaign. So firstly, this is the box of celebration. It is available in various attractive packages as per our requirement. There are some cheap packages also available from starting from rupees 75 to bigger packages like 500 or 600 rupees. So customer can purchase them as per their requirement. So firstly, I'll explain about the ad campaign. So Cadbury India introduced this Cadbury Celebrations chocolates manufactured for gifting. So their first motive was uh, this celebration pack should be available as a gift. This gift is unique, attractive, and we can buy it anywhere or we can give them as it is. We don't need to put extra effort for it. So after a research of 15 months, they came to conclusion that we can keep a campaign for that. So one thing Cadbury knows that chocolates are universally accepted and everyone loves them. So they tried to replace the traditional sweets because we all know everyone will eat mithais on Raksha Bandhan. It's not possible because nowadays brothers and sisters are living in different states. So it is a very easy idea that if package gift is there, they can uh, send to their address without spoilage. Okay, good. So this is the report of Hindu Business Line. This is a report of newspaper. They have said that this Cadbury celebration has international packaging, and as we have seen that packaging is very attractive. They have written some quote, "कुछ अच्छा हो जाए, कुछ मीठा हो जाए." These simple things are very heartwarming. Whenever we open that box, we feel very happy because variety of chocolates will be available in that. So everyone can enjoy that. The company has followed a different retail strategy for this brand. It is being made available at places where consumer is likely to think of buying a gift. When we go to mall, these Cadbury celebrations are available at a counter only, and packaging will be this much attractive that we feel like buying this. Even if it is a small one, we'll buy that. So each year around Rakhi, this company will launch this campaign, and this campaign is very successful campaign till now. So this is about the advertisement, as I told before. This is advertisement about the brother who is going for cricket and whose sister is waiting for him. And later he surprises her with the box of Cadbury celebration. So these are the pictures to remind you about the ad with tagline कुछ अच्छा हो जाए कुछ मीठा हो जाए. Good. So firstly, the creative team of this ad is Ogilvy and Mather, O&M Advertising Agency. Cadbury has given contract to this agency for 360-degree advertisement, means internet, television, newspaper, and social media. In all the platforms, this agency will be doing advertisement. So in outdoor campaigning, they has put hoardings, banners, and digital flags literally everywhere on highways, on airports, in shopping malls. And main thing about these posters is these posters are very catchy. Whenever you look at them, you will feel them very attractive. Then social media campaign. In this campaign, they arranged one contest. Every year they will be launching some creative contest. So in this contest, they told their followers to dedicate a song to their sister. Then a person will tag their sister on their social media accounts like Facebook and Instagram, and they will be dedicating songs to their sisters. This contest is very popular in that time because the brother sister relationship got highlighted in this contest, and everyone felt this contest very heart touching. Many videos got popular and viral.
after this contest. Newspaper campaign. In newspaper also, Cadbury has given creative advertisements. So positive side of this campaign. First thing is obviously no popular celebrity was hired, yet this advertisements has created massive impact. All the advertisements of Cadbury are really heart-touching and memorable, and their creativity would be at its best. Means once you will watch that advertisement, you cannot forget that advertisement. You will be remembering that advertisement again and again. Then heartwarming and genuine advertisement means no extra drama, no uh, eye-catchy edits or anything extra. And firstly, these advertisements has highlighted the bond. They didn't spoil the sweetness of brother-sister bonding. Then social media contests were very creative and impactful. Then brand got success to replace the traditional mithais. Obviously, it is very difficult to change our traditional rituals, but they has got success to enter in that place. Then brand has got success to replace mithais, attractive packing of product which catches the eye, and this is the best gift option that has been made available. And this is the upcoming Raksha Bandhan ad campaign, which is obviously related to COVID. Good. Thank you. Okay, very good. Okay, that is what I am expecting from all of you. Okay, I am going to show you the ad. Screen दिसते सगळ्यांना? Screen No, दिसते? sir. No, no. आता दिसते? हो हो हो. दीदी जल्दी राखी दीदी जल्दी राखी दीदी जल्दी राखी वो जगराते वाली जल्दी राखी बांध दे यार प्लीज सुबह सुबह जाके ग्राउंड खोलता है क्या? लव यू ब्रो लव यू ब्रो लव यू ब्रो लव यू ब्रो पापा इसका गिफ्ट दो ना। बाबा एक मिनट इसके लिए पैसे कहाँ से आए? थे मेरे पास पर उससे तो तू अपना बैट लेने वाला था ना। पुराने बैट पे 50 सेंचुरी बाकी है खा ले और सो जा जा अपना ग्राउंड खोल। इस रात कुछ अच्छा हो जाए, कुछ मीठा हो जाए। कैडबरी सेलिब्रेशंस। आवाज ऐकू आला का? हेलो. नहीं सर, आवाज नहीं आ नहीं, रहा। आवाज नहीं बहुत आना. कम आया सर, बहुत कम। बहुत कम आएगा. बट सेम ऐड था ना जो आपने बोला था किरण. यस सर, हाँ यस सर। तो क्या करने का है मुझे, व्हाट आई वांट टू से दैट कि ओके जस्ट मैंने आपको एक प्रेजेंट क्यों करने को बोला है कि वाइल सीइंग दैट एड व्हाट यू फील. ओके, व्हाट आर द सपोज सेड विजन, मिशन, ऑब्जेक्टिव्स, टारगेट कस्टमर, पंच लाइन, थीम, want to change the tradition. That is not that much difficult. There were no exaggerations, no any celebrities. So that analysis I want कि while seeing this ad कि आपने एक ऐड दिखाया, नेक्स्ट प्रेजेंटेशन जो भी रहेगा, तो मुझे क्या चाहिए कि बच्चों को भी ये एनालिसिस करना आना चाहिए जो आपने किया है राइटली. अभी स्मृति नेक्स्ट टाइम आप कर लो कि वो ऐड चाहिए मुझे, लाइव ऐड है, जे बीच में आप उसको स्टॉप कर सकते हो, प्रेजेंट कर सकते हो, आपका पीपीटी दिखा सकते हो. सो दीज आर द फैक्टर्स एंड पॉइंट्स. मैं मुझे क्या एक्चुअली आपको ट्रेन करने का है, एक्सपोजर देने का है कि दिस इज़ व्हाट द ऐड एंड वी हैव मेड दिस एनालिसिस. ओके, साइड बाय साइड. तो इससे क्या एक आपका आई साइड डेवलप हो जाएगा, एक्सपोजर मिल जाएगा कि वाइल डेवलपिंग और वॉचिंग एनी ऐड, या फिर आप कुछ ऐड डेवलप कर रहे हो कि वहाँ डिज़ाइन कर रहे हो, माइट भी प्रिंट मीडिया रहेगा, ऑडियो विजुअल रहेगा, तो उसमें आपको क्या स्ट्रेस देना चाहिए कि आपका टारगेटेड कस्टमर कौन सा है, उसके हिसाब से आपको वो ऐड डेवलप करना आना चाहिए. सो व्हाट माइट बी द इम्पैक्ट. अभी इसमें फिर से ऐड देखेंगे हम. दूसरा है दीदी जल्दी राखी
वो जगराते वाली, जल्दी राखी बांध दे यार प्लीज। सुबह सुबह जाके ग्राउंड खोलता है क्या? लव यू ब्रो, लव यू ब्रो, लव यू ब्रो, लव यू ब्रो। पापा इसका गिफ्ट दो ना। बाबा एक मिनट, इसके लिए पैसे कहाँ से आए? थे मेरे पास। पर उससे तो तू अपना बैट लेने वाला था ना। पुराने बैट पे 50 सेंचुरी बाकी है। खा ले और सो जा। जा अपना ग्राउंड खोल। इस रात कुछ अच्छा हो जाए, कुछ मीठा हो जाए। कैडबरी सेलिब्रेशन। अभी आया आवाज? हेलो? सर कम था, थोड़ा कम था, बहुत कम था आवाज। कम था क्या? ठीक है, चलेगा। लेकिन जस्ट आप क्या करो, एक ध्यान में रखो कि इसके हिसाब से आपको अभी आज इसने किया है किरण ने, कल स्मृति या बाकी के बच्चे भी लास्ट एक 5 to 10 मिनट्स वी विल यूज दिस एक्सरसाइज। इससे क्या रहेगा कि आपको प्रेजेंट करना रहेगा और क्या आपको वॉच करने का है या फिर क्या प्रेजेंट करने का है। स्मृति पॉसिबल आपको ये ऐड थोड़ा डिफिकल्ट लग रहा है तो यू कैन चेंज द प्रोडक्ट। हाँ नहीं सर, मुझे इजी लग रहा। हाँ चलेगा मुझे। नो प्रॉब्लम, नो प्रॉब्लम, फिर कल आप कर दो। मतलब सर वो पैसा बाजार का मैंने किया है अच्छे से एनालिसिस। चलेगा चलेगा, नो प्रॉब्लम, नो प्रॉब्लम। हाँ ओके, थैंक यू ऑल। थैंक यू सर। थैंक यू सर।